अंशकालीन कर्मचाऱ्यांना निश्चितच न्याय मिळेल, कराड यांचा विश्वास। परभणी जिल्ह्यातील अंशकालीन कर्मचाऱ्यांचा लढा अंतिम टप्प्यात आला असून जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत अंशकालीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल, नियुक्त्या होतील असा विश्वास पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघटनेचे नेते अशोक कराडे यांनी दिला। पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची बैठक आज दिनांक 23 डिसेंबर शनिवार रोजी परभणी येथील राजगोपालचारी उद्यानात आयोजित करण्यात आली होती। त्यावेळी मोठ्या संख्येने अंशकालीन कर्मचारी उपस्थित होते। पाटील यांनी या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले। कर्मचाऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे, पुढील महिन्याच्या अखेरपर्यंत निश्चितच नियुक्त्या होतील असे नमूद केले। यावेळी संजय पांडे यांनी या लढ्यातील तपशील समजावून सांगितला। आपण यशस्वी होणार आहोत असा विश्वास व्यक्त केला। तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। ओळखीचा गैरफायदा घेऊन एका तरुणीचे स्वतःसोबतची फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल करीत विनयभंग करणाऱ्या पूर्णा शहरातील एका युवकाविरुद्ध पूर्णा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। पूर्णा शहरातील 20 वर्षीय तरुणीने पूर्णा पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल केली। त्याद्वारे वैजनाथ नामक युवकाने आपला मोबाईल क्रमांक घेऊन समाज माध्यमाद्वारे ओळख वाढवली, तसेच आपल्यासोबत फोटोही काढला। पाठोपाठ लग्नाची विचारणा केली, तसेच समाज माध्यमावर तुझे फोटो टाकून बदनामी करतो अशी धमकी दिली, फोटोही व्हायरल केले असे नमूद केले। पूर्णा पोलिसांनी या प्रकरणात संबंधित युवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे। साईबाबा बँकेच्या वतीने कर्मचारी यांच्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न। महाराष्ट्र राज्य सहकारी संघ पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र औरंगाबादसह निबंधक संस्था यांच्यातर्फे सहकार क्षेत्रातील विविध बँकांमधील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी प्रेरणा मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यशाळा आज दिनांक 23 डिसेंबर शनिवार रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात उत्साह संपन्न झाली। या प्रसंगी प्रशिक्षक डॉक्टर संजय आवटी यांनी प्रशिक्षणात सहकारी संस्थांमधील अधिकारी जबाबदारी, कर्तव्ये, निधी व्यवस्थापन, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षित कर्ज वाटप व दस्तावेज, KYC, आर्थिक पत्रके, आर्थिक साक्षरता, ऑडिट, कामकाज पद्धती, कर्ज दस्तावेज व नियमावली, आधुनिक मार्केटिंग तंत्रज्ञान अशा विविध विषयावर मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन सोहळ्यात साईबाबा बँकेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर बोडावेकर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती व वाल्मिकी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बिडवे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी संचालक बालचंदानी कन्हैयालाल, ॲडव्होकेट भगवान सिरसाट, दत्तात्रय आंधळेसह आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रस्तावित बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी केले। प्रशिक्षण कार्यक्रम आढावा प्राध्यापक RB देशमुख यांनी केले। यावेळी 60 कर्मचारी यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हुगे यांनी तर आभार दत्ता पौड यांनी मानले। श्रीराम प्रतिष्ठान येथे सुरभी महोत्सवाचे आयोजन। सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सव 2023 चे आयोजन दिनांक 24 ते 29 डिसेंबर दरम्यान विद्याविहार संकुल येथे करण्यात आले आहे। सुरभी महोत्सवाचा स्पोर्ट्स डे 24 डिसेंबर सकाळी 9 वाजता या दिनी घटक संस्थेतील सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांचे संचलन, लेझिम, अरेबिक्स, मनोरे आदी विविध क्रीडा प्रकारचे सादरीकरण करण्याचे ठरवले आहे। सायनाट्यगृहात 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता वैयक्तिक नृत्य स्पर्धा तसेच क्युरियस किड्स, फिन किड्स या फर्स्ट फॉरेस्ट पब्लिक स्कूलचा फोक डान्स ऑफ इंडिया दिनांक 29 डिसेंबर रोजी वेळ सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आले आहे। प्रिन्स इंग्लिश स्कूल सांस्कृतिक कार्यक्रम ट्रान्सनेशन चेंज इन वर्ल्ड यावर आधारित कार्यक्रमाचे 28 डिसेंबर वेळ सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले आहे। जिज्ञासा बालविहार व ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रम रंग मराठी मातीचा तसेच शिवपुत्र संभाजी महानाट्य या नाटिकेचे सादरीकरण 28 डिसेंबर वेळ 5:30 वाजता विद्यालयाचे कार्यक्रम आयोजित केले आहे। प्रिन्स आदिवासी प्रकल्प व समाज कल्याण सांस्कृतिक कार्यक्रम महाटाची लोकधारा 29 डिसेंबर वेळ सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे। अपूर्वा पॉलिटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, D.Ed सांस्कृतिक कार्यक्रम व तारीख 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले आहे। तसेच आनंद मेळावा 26 ते 29 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे। छंद सम्राट बहुउद्देशीय संस्था नागपूर प्रस्तुत ऐतिहासिक वस्तूंच्या संग्रहाचे प्रदर्शन दिनांक 27 ते 29 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। यामध्ये विविध देशातील नोटा संग्रह, युनिक शंख व शिंपले संग्रह, विदेशी माचीस व नाणी संग्रह, इतिहासकालीन कोट, रबर स्टॅम्प, इतिहासकालीन शस्त्र संग्रह, अद्भुत मायक्रो आर्ट वर्क, कला ऑटोग्राफ सोबत फोटोग्राफ संग्रह,
मिनिएचर प्लेन मॉडेल संग्रह, अपसाइड डाऊन रायटिंग कला, एंटिंग, रोमागी वस्तू संग्रह आदी संग्रहाच्या प्रदर्शनात सेलू शहरात विद्यार्थी, पालक व नागरिकांनी वरील प्रदर्शनात भेट द्यावी. या सुरभी महोत्सवाप्रसंगी सेलू शहरातील सर्व नागरिकांनी, शालेय व पालकांनी वरील कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा सुरभी महोत्सवाचे आयोजक डॉक्टर संजयदादा रोडगे यांनी केले. सेलू शहरात 146 खासदारांच्या निलंबन निषेधात आंदोलन. सेलू शहरातील मोंढा परिसरात असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ 146 खासदार निलंबनाच्या निषेधात धरणे आंदोलन करण्यात आले. संसदेच्या सुरक्षा भंग प्रकरणी गृहमंत्रींना निवेदन करावे अशी मागणी केली म्हणून 146 खासदारांचे हुकुमशाही पद्धतीने निलंबन केल्याच्या निषेधात इंडिया आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. लोकशाही जिंदाबाद, हुकुमशाही मुर्दाबाद, मोदी सरकार होश में आओ अशा घोषणा दिल्या. यावेळी हेमंतराव आडळकर, अशोक उपाडे, ॲडव्होकेट विष्णू ढोले, कॉम्रेड रामकृष्ण शेरे पाटील, अशोक नाना काकडे, कॉम्रेड रामेश्वर पौड यांची भाषणे झाली. धरणे आंदोलनात कॉम्रेड दत्तूसिंग ठाकूर, कॉम्रेड उद्धव पौड, पत्रकार मोहम्मद इलियासभाई नवाब, मुश्ताकभाई रब्बानी, जाहिदभाई घौरी, शेख रहीम, सुभाष शहाणे, शिवाजी रणखांबे, विष्णू चव्हाण, बाडू पौड, माणिक पौड सह आदींनी सहभाग घेतला. आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा. मराठा समाजाला ओबीसीतूनच जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी एक सूतभरही मागे सरकणार नाही. आता सध्या आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यावर आली असून आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी खंबीरपणे उभे राहा असे मत दिनांक 22 डिसेंबर रोजी गंगाखेड येथे जाहीर सभेत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. गंगाखेड पालम सकल मराठा बांधवांच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला रात्री 7:30 वाजता सुरुवात झाली असून मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी तब्बल 50 JCBच्या सहाय्याने पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. गंगाखेड परिसरात नवीन मार्केट यार्डात हजारो मराठा बांधवांनी सहभाग घेतला. जाहीर सभेच्या निमित्ताने परडी नाका ते सभेच्या ठिकाणपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी खिचडी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय या घोषणाने गंगाखेड शहर घोषणामुळे दणाणून सोडले होते. पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की सरकारला आम्ही 24 डिसेंबर ही तारीख दिली होती, ती आता 2 दिवसावर आली असून पुढे काय करायचे मी आता सांगणार नाही. पण आपण शिवाजी महाराजांचे मावळे असल्यामुळे आपण शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी कावा आपल्याला माहीत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत माझी बैठक झाली असून या अगोदर त्यांनी 40 दिवसाचा वेळ मागितला होता, तो आपण दिला. नंतर 2 महिन्याचा वेळ मागितला. आरक्षण कायदा द्यायचे ठरले होते, त्यामुळे आता 24 डिसेंबर ही वेळ दिली आहे. 24 डिसेंबरला 2 दिवस आणखी बाकी आहेत. शिवाजी महाराजांच्या काळातील गनिमी काव्याचा उल्लेख करत आता सरकारला काही सांगायचे नाही, परंतु या सरकारने आमच्या बांधवांनी येऊ नये म्हणून काही बांधवांना पोलिसांनी नोटीस दिल्या आहेत. आम्ही मुंबईला जाणार आहात, परंतु आता तारीख सांगता येणार नाही. आम्ही सर्व मुंबई येणार. आम्ही येताना आमच्या पदरच्या भाकरी बांधून त्या ठिकाणी आलो तर तुम्ही फक्त पाण्याची सोय करा असा अप्रत्यक्षपणे सरकारला इशारा दिला आहे. परभणी पोलीस अधीक्षक रागसुधार मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सलीम इनामदार यांची परभणी शहराध्यक्षपदी निवड झाल्याने सत्कार. सलीम इनामदार यांची शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या परभणी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आल्याने सलीम इनामदार यांची दर्गा परिसरात सुभेदार नगर येथे अनवर खान मित्रमंडळाच्या वतीने रायगड कॉर्नर येथे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अनवर खान, अरसल्ला खान, शेख सरफराज, मुजीब खान, नसीर खान, सय्यद सुबान यांची उपस्थिती होती.